वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नमन करत त्यांच्या भजनावलीच्या द्वारे त्यांनी समाजाचं प्रबोधन कसं केलं हे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक सेगमेंट आपण सुरू केला आहे आणि त्याचा हा चौथा भाग. काहे पीता है शराब, काहे पीता है शराब. म्हणजे राष्ट्रसंत विचारतायत, अरे तू का पितोस, तू दारू का पितोस, असा सवाल त्यांच्या त्या काळातल्या तरुणाईला ते आवर्जून विचारतायत. धन भी गमाए इज्जत न पाए, धन भी गमाए इज्जत न पाए, कुल बदनाम कराए, मानव का बड़ा दुश्मन बिगड़ाता सरासर खून. मानव का बड़ा दुश्मन बिगड़ाता सरासर खून. अरे ही शराब पिऊन, ही दारू पिऊन तुला तात्पुरती नशा होते. तुला असं वाटतं का की हे पिल्याने मला आराम मिळतो, मी दुःख विसरून जातो. अरे वेड्या, दुःख विसरण्यासाठी हा जर इलाज असला असता तर मग जगामध्ये सगळ्यांनी शराबच प्यायली असती ना. म्हणूनच तुला विचारावंसं वाटतं, अरे हा काही त्या गोष्टीवर इलाज नाही आहे, हा कोणत्याच गोष्टीवर इलाज नाही आहे. म्हणून या दारूपासून तू लांबच राहा. ह्याच्याने काय होतं, पैसा पण जातो, तुझ्या कुळाची बदनामी होते आणि तुझी स्वतःची सुद्धा इज्जत तशी पाहिली तर समाजात मग काहीच राहत नाही. म्हणून तू काहे पिये शराब, असं राष्ट्रसंत आवर्जून विचारतात. इसकी बड़ी ही बुरी है रे धुन, इसकी बड़ी ही बुरी है धुन, कैसे तुझे समझाए, कौन गति पाए, कुल बदनाम करावे, कुल बदनाम करावे. काबू में नहीं है मन बिगड़ाता सभी जनगण, काबू में नहीं है मन बिगड़ाता सभी जनगण. अरे याच्याने ना फक्त कुळाची बदनामी होते आणि तुझ्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होईल, ह्याच्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. म्हणूनच तू तसं पाहिलं ना तर या दारूपासून लांब राहिलास ना तरच कदाचित तुझ्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल, तुझं आयुष्य चांगलं मार्गी लागेल. गाली बघता सदा पानछन, गाली बघता सदा पालचन, घर सारा दुख पाए जात सताए, घर सारा दुख पाए जात सताए, कुल बदनाम करावे, कुल बदनाम करावे. राष्ट्रसंत म्हणतात, अरे हे सगळं ना दुःख येण्यासाठी तू सगळ्या या घडामोडी घडवतोयस, त्या दारूला जवळ करतोयस. त्याच्यातनं सुख मिळणार नाही आहे, तुझ्या पूर्ण कुटुंबाला दुःख मिळणार आहे, तुझ्या पूर्ण जातीमध्ये तुझं कुळ बदनाम होणार आहे. तुझ्या जातीपातीतली लोकंसुद्धा तुला सतावत राहतील की हा व्यसनी माणूस आहे, याला कोणीही जवळ करू नका, असं तुझ्या जातीपातीतसुद्धा सुरुवात होईल. सब घरदार भया कंगाल, सब घरदार भया कंगाल. तुकड्या कहता जरा दे खयाल, जरा दे खयाल. सब घरदार भया कंगाल, तुकड्या कहता जरा दे खयाल. अरे सगळं घरदार, तुझं जर दारूचं व्यसन वाढत गेलं तर हळूहळू तू जो कमावतोस तो पैसा तुला पुरणार नाही. अर्थातच या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुझं घरदार सगळं कंगाल होण्यात होईल आणि तुझं कुळ सतत बदनाम होत राहील. पुत्रों के हुए बेहाल, पुत्रों के हुए बेहाल, तेरा पीना छूट जाए सुख घर आए, कुल बदनाम कराए, तेरा पीना छूट जाए सुख घर आवे. तू जर पिणं सोडलंस, तू हा दारूच्या आहारी जो गेलायस, त्या गर्तेतून तू जर बाहेर स्वतःला काढू शकलास, त्या गर्तेतून तू जर बाहेर आलास तर तुझ्या या कुळाची बदनामी जी होती आहे ती वाचेल. घर जे कंगाल होतं आहे त्याच्यापासून तुझा परिवार वाचेल. अर्थात तुझ्या घरामध्ये सध्या जो काही दुःख, क्लेश, सतत भांडणं, सतत वादविवाद
हे जे काही वातावरण आहे ते बदलून जाईल आणि दुःखाच्या ठिकाणी तुझ्या घरामध्ये सुद्धा सुख नांदू लागेल. म्हणूनच हे तरुणा, नको त्या दारूच्या आहारी जाऊस. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दारू पिऊन जर सापडत असतं तर अरे सगळी दुनिया दारुडी झाली असती. राष्ट्रसंत एखाद्या पिणाऱ्या माणसाला तू का पितोस रे असं खडसावून विचारतानाच त्याचे दुष्परिणाम काय काय होतात हे सुद्धा सांगायला विसरत नाहीत. छोट्या छोट्या अशा गोष्टीतून, छोट्या छोट्या भजनावलीतून, छोट्या छोट्या ओळींमधून किती मोठी शिकवण राष्ट्रसंतांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो काळ 1968पर्यंतचा तो काळ, त्या काळात तुम्ही जर डोकावून बघाल तर आज जी प्रगती तुम्हाला आपल्या भारत देशामध्ये दिसते आहे तेवढी प्रगती झालेली नव्हती अजून. म्हणजे कित्येक गावामध्ये अजूनही जुनाट प्रवृत्तीची लोकं पण होती, जुन्याच पद्धतीने चालणारी सगळी जनता होती आणि आपली इतकी वेगवान प्रगती त्या काळात झालेली नव्हती. त्या काळामध्ये सुद्धा बहकणाऱ्या तरुणाईला कसं रस्त्यावर आणायचं, यासाठी कोणत्या शब्दांचा उपयोग करायचा, कशा पद्धतीने त्यांचं लेखन झालं, कशा पद्धतीने ती भजनं गायली जायची, मग कुठल्या तरी एका जुन्या गाण्याच्या चालीवर त्या चालीत बसेल अशा शब्दांमध्ये राष्ट्रसंत लिहायचे. त्यांच्याकडे ती खूबी होती, ती कला होती, त्यांच्याकडे ती विद्वत्ता होती. चला, अशा या विद्वान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याबद्दल बोलताना सुद्धा माझा ऊर भरून येतो आहे आणि मी त्या काळामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. ही शिकवण आजही चपकलपणे सगळ्यांनाच लागू होते. आजही जे फक्त दारूच्या आहारी गेलेत, काहीही करायचं विसरून गेले आहेत, स्वतःमधला जो चार्म आहे, स्वतःमधली जी विद्वत्ता आहे, स्वतःमधली जी धमक आहे, ही विसरून जे व्यसनाधीनतेकडे वळलेत, फक्त व्यसन व्यसन व्यसन, याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात कोणताही विचार येत नाही आहे. या व्यसनामुळं आपली समाजामधली किंमत शून्य होत चालली आहे. आपल्या घरादाराला सुद्धा कोणी विचारत नाही आहे. आपल्या आईबापांचा सुद्धा अपमान होतो आहे. आपल्या आईबापांनासुद्धा समाजातले जातीपातीतले लोक विचारणीसे झालेत. या सगळ्या गोष्टींची जाण या तरुणाईला नाही आहे. त्यामुळं व्यसनाधीनता, फक्त व्यसनाधीनतेमध्ये तल्लीन झालेल्या या सगळ्या तरुणाईला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा त्या काळात दिलेला हा संदेश आजही उपयोगी पडतो. कदाचित मला असं वाटतं, कारण दारू पिणाऱ्यांची संख्या जितक्या प्रमाणात कमी होती आहे त्याच्या दुप्पट तिप्पट प्रमाणात ती संख्या वाढत चालली आहे. हे सुज्ञास न सांगणे बरे. त्यामुळं हे जे मार्केट आहे, या मार्केटमध्ये प्रचंड कोट्यावधीची उलाढाल आहे आणि आपण वास्तुशास्त्र म्हणून घोकत राहतो. घरातल्या ह्या कोपऱ्यात ते नको, त्या कोपऱ्यात हे नको, घराची ही खिडकी नको, ती खिडकी नको, हा दरवाजा या दिशेला, हा बेड त्या दिशेला. किती गोष्टी आपण पाळण्याचा प्रयत्न करतात शहरातली लोकं. कित्येक वास्तुशास्त्रज्ञ या माणसांच्या मी तर याला वीक पॉईंट म्हणतो, या गोष्टीचा फायदा उठवत किती स्वतःच्या तिजोऱ्या भरतात. पण एखाद्या झोपडीमध्ये सुद्धा भरभराट होते. एखाद्या झोपडीतलं लेकरूसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहतं, शिकून सवरून UPSCची परीक्षा पास होऊन कलेक्टर होतं. IAS पास झालेले असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांच्या झोपडीमध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या, कोणतीही दिशा, अमुक तमुक, कोणतंही वास्तुशास्त्र बघितलेलं नव्हतं, पण त्यांच्या घरातसुद्धा ती व्यक्ती IAS झाली, अख्ख्या कुटुंबाला त्यांनी वर आणलं आहे. अशी अनंत उदाहरणं आहेत. त्यामुळं राष्ट्रसंत सांगतात की माणसाने फक्त सत्सत विवेकबुद्धी जागृत ठेवावी. कोणताही प्रॉब्लेम आला, कोणतीही संकट आली तर दारूचा तुम्ही आधार घेऊ नका, अशीच शिकवण त्यांनी त्या काळात दिली आहे. आजही हे शब्द, उद्याही हेच शब्द नक्की उपयोगी पडतील. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? आणि खरंच कॉमेंट बॉक्समध्ये या राष्ट्रसंतांच्या सन्मानार्थ, त्यांना नमन इतकं जरी आपण व्यक्त झालात तरीसुद्धा एका संत माणसाने केलेल्या कार्याचा खूप मोठा गौरव होऊ शकतो असंच मला वाटतं. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रविष्य यूट्यूब चॅनल. 9430 व्हिडिओ.